सोलापूर जिल्ह्याला यावेळी देखील मंत्रिपद मिळालेलं नाही आहे। जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप मंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भात फोन आलेला नाही। मागील 5 वर्षांमध्ये मविया आणि महायुतीने सोलापूरला मंत्रिपदापासून वंचितच ठेवलेला आहे। मात्र 2014 साली महायुतीच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं होतं। मात्र यंदा सोलापूरमधील एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भात अद्याप तरी फोन आलेला नाही। सोलापूर जिल्ह्याला महायुती सरकारनं मंत्रिपदापासून वंचितच ठेवलेला आहे। सोलापूरमधील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भात फोन आलेला नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। मागील काळामध्ये देखील मागील 5 वर्षांमध्ये देखील मविया आणि महायुतीने सोलापूरमधील एकाही आमदाराला मंत्रिपद दिलेलं नव्हतं, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेलं होतं आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या काळामध्ये देखील सोलापूर जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचितच राहणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय, मात्र सोलापूरला यामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। सोलापूर हे यंदा देखील मंत्रिपदापासून वंचित राहणार आहे। नक्कीच प्रथमेश, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्याला मंत्रीबाबत पुन्हा एकदा फडणवीस सरकारकडून हुलकावणी मिळवल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मागील 5 वर्षात महाविकास आघाडीची सत्ता आली, महायुतीची सत्ता आली, यामध्ये देखील सोलापूर जिल्ह्याला एक देखील मंत्रिपद मिळालं नव्हतं। आता फडणवीस सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातून तब्बल 5 आमदार जे आहेत ते भाजपाचे निवडून गेलेले आहेत। तरी या 5 जणांपैकी सिनियरिटीचा जर विचार केला तर मागील 2014च्या काळामध्ये विजयकुमार देशमुख यांना राज्यमंत्रीपद भाजपाने दिलं होतं, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं होतं। अशा 2 सिनियरिटी मंत्री जे आहेत माजी असताना देखील सोलापूर जिल्ह्याला जे आहे ते मंत्रिपद यावेळेस मिळतानाचं चित्र दिसत नाही। एकाही आमदाराला जे आहे तो फोन आलेला नाही। त्यामुळे सोलापुरातील जे 5 आमदार मंत्रिपदाची आशा लावून बसले होते त्यांना एकाला देखील मंत्रिपद मिळणार नसल्याचं दिसतंय। खरं तर आपण पाहायला गेलं तर सचिन कल्याण शेट्टी जे फडणवीसांचे विश्वासू मानले जातात, यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं सर्वत्र बोललं जात होतं, मात्र त्यांना देखील फोन आला नसल्याचं दिसतंय। प्रथमेश, 2014 मध्ये 2 मंत्रिपद ही सोलापूरला मिळालेली होती, एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद। मात्र 2014 नंतर 2019 ची निवडणूक असेल, 2024 ची निवडणूक असेल, सोलापूरला अद्यापही मंत्रिपद मिळालेलं नाहीये। 2014ला जर विचार केला गेला तर सुभाष देशमुख यांच्या रूपानं जे आहे ते सहकार मंत्रिपद जे आहे ते सोलापूरला मिळालं होतं आणि त्याचबरोबर 2014 ते 2019 या दरम्यान राज्यमंत्रीपद जे आहे ते परिवहन खात्याचं आणि सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री जो आहे तो विजयकुमार देशमुख यांच्या रूपानं मिळाला होता। मात्र गेल्या 2019चा जर विचार केला, 2019 पासून उपरे जे आहेत म्हणजे बाहेरील पालकमंत्री जे आहेत ते सोलापूरकरांना मिळत असल्यानं सोलापूरकरांना जे आहे ती आशा लागली होती की सोलापूरचा स्थानिक पालकमंत्री व्हावा, जेणेकरून एखादा आपल्या आमदाराला जर मंत्रिपद मिळालं तर तो सोलापूरचा पालकमंत्री होईल असं सोलापूरकरांना वाटायचं। प्रथमेश, नक्कीच अनिकेत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।